नागपूरचा राडा सुनियोजितपणे केला। पोलिसांना ट्रॉली भरून दगड विटा आढळल्या। राड्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निवेदन। नागपूरमधला राडा पूर्वनियोजितच। संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच दंगेखोरांचा कुऱ्हाडीनं वार। 40 पोलीस जखमी झाल्याचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या सपकाळांवरती उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। शिंदेंची विचारणा। औरंगजेबाची कबर महाराष्ट्राचा कलंक असल्याचा पुनरुच्चार। पै जोडून खरेदी केलेली कार काल अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्णपणे नष्ट झाली। हिंसाचार पीडित दहिकर कुटुंबियांची कैफियत। घरात एकट्या असताना दारावरही दगडफेक झाल्याचा भयावह अनुभव। कबर हटाव आंदोलनानंतरच्या राड्यामध्ये नागपूर पोलिसांचे 3 वरिष्ठ अधिकारी जखमी। 3 उपायुक्त हॉस्पिटलमध्ये तर 1 मुका मार बसूनही ड्युटीवर। पोलिसांवरती हल्ला करणाऱ्याला सोडणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द। एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध। भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज। ओरिसामधले भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांचं वक्तव्य। देशाला विकसित देश बनवण्याच्या ध्येयासाठी मोदी कार्यरत असल्याचा निर्वाळा। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेने झेपावले। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवरती परतण्याचा योग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।